नमस्कार. आज आपण मानसशास्त्रातील एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे अभिजात अभिसंधान किंवा क्लासिकल कंडिशनिंग. आणि हो, हे फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं नाहीये, तर हे आपण आपल्या वर्गात शिकवताना अधिक प्रभावीपणे कसं वापरू शकतो, हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, चला एका अगदी रोजच्या आणि ओळखीच्या उदाहरणाने सुरुवात करूया. वर्गात तास संपल्याची घंटा वाजते आणि मुलं लगेच आपापली दप्तरं भरायला घेतात. कधी विचार केलाय असं का होतं? ही जी एक आपोआप होणारी प्रतिक्रिया आहे ना, तीच आपल्या आजच्या चर्चेचा मूळ विषय आहे. आता हे वागणं आपल्याला अगदी साधं सोपं वाटू शकतं, पण खरं तर याच्या मागे एक खूप मोठं मानसशास्त्रीय तत्व काम करत असतं. आणि हे तत्व आपल्या नकळतपणे प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेत सतत, अगदी आत्ता ह्या क्षणीही काम करतंय. तर यामागे कुठलीही जादू नाहीये. या शक्तिशाली तत्वाचं नाव आहे अभिजात अभिसंधान. आणि याचा सखोल अभ्यास करणारे पहिले शास्त्रज्ञ होते इवान पॅव्लॉव. त्यांच्या एका प्रसिद्ध प्रयोगामुळे आपल्याला मानवी वागणुकीची ही एक खूप इंटरेस्टिंग बाजू समजली. मग चला थेट पॅव्लॉवच्या त्या मूळ प्रयोगाकडेच जाऊया आणि हा सिद्धांत नेमका काय आहे, याच्या मूळ संकल्पना काय आहेत, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पॅव्लॉव यांनी कुत्र्यांवर एक प्रयोग केला होता. त्यांनी एक साधी गोष्ट पाहिली की कुत्र्यांना अन्न दाखवल्यावर त्यांच्या तोंडातून नैसर्गिकरित्या लाळ गळते. बरोबर? ही एक नैसर्गिक म्हणजे न शिकवलेली प्रतिक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया आहे ना, ती 3 सोप्या टप्प्यांमध्ये घडते. बघा, पहिल्या टप्प्यात अन्न पाहून लाळ येते, हे तर नैसर्गिक आहे. मग पॅव्लोव यांनी काय केलं तर अन्न देताना प्रत्येक वेळी एक घंटा वाजवायला सुरुवात केली. असं त्यांनी अनेकदा केलं. आणि मग काय झालं असेल, तिसऱ्या टप्प्यात फक्त घंटेचा आवाज ऐकूनच कुत्र्याच्या तोंडून लाळ यायला लागली. म्हणजेच काय तर घंटेचा संबंध थेट अन्नाशी जोडला गेला. ओके, तर मग हे जे शिकलेले संबंध आहेत ते तयार कसे होतात, ते अधिक पक्के कसे होतात किंवा कधीकधी नाहीसे का होतात, हे समजून घेण्यासाठी आपल्याला याची 4 मुख्य तत्त्व पाहावी लागतील. ही खूप महत्वाची आहेत. यातलं पहिलं तत्त्व आहे दृढीकरण. म्हणजे जेवढ्या सातत्याने घंटा वाजल्यावर वर्ग सुटेल तेवढं विद्यार्थ्यांचं दप्तर भरा हे वागणं अधिक पक्कं होत जाईल. सरावाने हा संबंध अगदी घट्ट होतो. दुसरं तत्व आहे विलोपन. आता कल्पना करा, जर वर्गात कधीही कुठल्याही वेळी घंटा वाजू लागली पण त्याचा अर्थ वर्ग सुटला असा नसेल तर काय होईल? काही दिवसांनी विद्यार्थी त्या घंटेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला लागतील. त्यांची ती प्रतिक्रिया हळूहळू नाहीशी होईल. तिसरं आणि खूप इंटरेस्टिंग तत्व आहे सामान्यीकरण. यात काय होतं की शिकलेला प्रतिसाद मिळत्या जुळत्या गोष्टींवरही दिसू लागतो. म्हणजे विद्यार्थी फक्त वर्गाच्या घंटेलाच नाही तर तसाच आवाज करणाऱ्या फायर अलार्मला किंवा अगदी मोबाईलच्या अलार्मलाही दफ्तर भरायला सुरुवात करू शकतात. आणि चौथं तत्व आहे विभेदन. हे सामान्यीकरणाच्या अगदी उलट आहे. यात विद्यार्थी फक्त एका विशिष्ट गोष्टीलाच प्रतिसाद द्यायला शिकतात. म्हणजे त्यांना बरोबर कळतं की फक्त वर्ग सुटण्याच्या घंटेलाच दप्तर भरायचे, आगीच्या धोक्याच्या घंटेला नाही. ते फरक ओळखायला शिकतात. म्हणजे बघा, ही एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. सामान्यीकरणामध्ये प्रतिसादाची व्याप्ती वाढते, म्हणजे कोणत्याही घंटेला प्रतिक्रिया दिली जाते. तर विभेदनामध्ये ती अधिक नेमकी आणि अचूक होते, म्हणजे फक्त वर्गाच्या घंटेलाच प्रतिक्रिया दिली जाते. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं तर आपण समजून घेतलं, पण या मानसशास्त्रीय तत्वांचा वापर शिक्षक म्हणून आपण आपल्या वर्गात सकारात्मक आणि प्रभावी वातावरण निर्माण करण्यासाठी कसा करू शकतो? चला पाहूया. याचा उपयोग खरंच खूप प्रकारे करता येतो. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी, जसे की वक्तशीरपणा किंवा समजा गणितासारख्या विषयाची एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात भीती असेल तर त्या विषयाला एखाद्या मजेशीर खेळाशी किंवा बक्षिसाशी जोडून ती भीती कमी करता येते. सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी हे खूप प्रभावी ठरू शकतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक वर्गात शांत वाचनाची वेळ सुरू झाल्याचं सांगण्यासाठी रोज एक विशिष्ट संगीत किंवा नाद वापरू शकतात. काही दिवसांनी काय होईल माहितीये? ते संगीत ऐकताच विद्यार्थी आपोआप शांत होतील आणि आपापली पुस्तकं काढून वाचायला लागतील. शिक्षकांना वेगळं काही सांगावंच लागणार नाही. चला, आता या सगळ्याचं सार पाहूया. परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा अगदी तुमच्या पुढच्या धड्याचं नियोजन करण्यासाठी हे एक छोटंसं टूल किट, एक मार्गदर्शिका खूप उपयोगी ठरू शकते.
ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला सगळ्या महत्वाच्या संज्ञा आणि त्यांची वर्गातली सोपी उदाहरणं एकाच ठिकाणी मिळतील. ह्याचा वापर तुम्ही तुमच्या अभ्यासात किंवा शिकवताना पटकन आठवण करण्यासाठी नक्कीच करू शकता. अगदी सोपं करून दिलंय सगळं. आपल्या रोजच्या सवयी त्या कशा तयार होतात, यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे? काही सवयी चांगल्या असतात, काही वाईट. पण त्या लागतात कशा? चला, आज आपण आपल्याच वागणुकीमागचं हे आश्चर्यकारक रहस्य उलगडूया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल, बरोबर ना? व्यायाम करायची सवय लावायला महिनोन महिने लागतात, पण रात्री उशिरापर्यंत फोन बघायची सवय मात्र अगदी सहज लागते. असं का होतं? यामागे काहीतरी कारण असणारच. तर ह्या कोड्याचं उत्तर एका खूप खूप इंटरेस्टिंग प्रयोगात दडलेलं आहे. एका मानसशास्त्रज्ञाने हा प्रयोग केला आणि आपल्या वागण्याबद्दल, आपल्या सवयींबद्दल एक मूलभूत सत्य जगासमोर आणलं. त्यांचं नाव होतं B.F. स्किनर, एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता की आपण कोणतीही गोष्ट का करतो? आपल्या प्रत्येक कृतीनंतर मिळणारा जो परिणाम असतो तो आपल्या पुढच्या वागण्याला कसा आकार देतो? याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात ते होते. आणि त्यासाठी त्यांनी एक साधा पण खूप महत्वाचा प्रयोग केला, जो स्किनर बॉक्स म्हणून ओळखला जातो. कल्पना करा, एका पेटीत एक उंदीर आहे आणि तिथे एक लिव्हर आहे. सुरुवातीला तो उंदीर इकडे तिकडे फिरतो आणि चुकून त्याचा हात त्या लिव्हरवर पडतो. आणि काय आश्चर्य, त्याला खायला एक छोटा तुकडा मिळतो. असं 2-3 वेळा झाल्यावर त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. अरे वा, लिव्हर दाबला की खायला मिळतंय. आणि मग तो उंदीर मुद्दामून वारंवार तो लिव्हर दाबायला लागतो. म्हणजेच कृती आणि त्याचा परिणाम या दोघांमधला संबंध तो शिकला होता. याच साध्या प्रयोगातून स्किनर यांनी एक जबरदस्त शक्ती शोधून काढली. एक असं साधन जे आपलं कोणतंही वर्तन बदलू शकतं. आणि त्यालाच त्यांनी नाव दिलं प्रबळन किंवा रिइन्फोर्समेंट. आता प्रबळन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही कृती केल्यावर मिळणारा असा अनुभव ज्यामुळे तीच कृती पुन्हा करण्याची शक्यता वाढते. हाच तो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो कोणत्याही सवयीला पक्क करतो. पण थांबा, यातही 2 प्रकार आहेत आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिला आहे धनात्मक प्रबळणं, म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. यात एखादी कृती केल्यावर काहीतरी चांगलं मिळतं. आणि दुसरा आहे ऋणात्मक प्रबळणं, म्हणजे निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. यात एखादी कृती केल्यामुळे काहीतरी त्रासदायक गोष्ट टळते किंवा दूर होते. गंमत म्हणजे दोन्ही प्रकारांमुळे वर्तन मजबूतच होतं, म्हणजे सवय पक्की होते. धनात्मक प्रबळण समजायला अगदी सोपं आहे. समजा आपण ऑफिसमध्ये एखादं काम खूप छान केलं आणि आपल्याला सगळ्यांसमोर शाबासकी मिळाली किंवा बोनस मिळाला. मग काय, पुढच्या वेळी आपण अजून जास्त मेहनत घेऊ, बरोबर? ही शाबासकी किंवा बोनस म्हणजे धनात्मक प्रबळण आहे. आता ऋणात्मक प्रबळण समजून घेण्यासाठी गाडीच्या सीट बेल्ट अलार्मचं उदाहरण घेऊया. आपण गाडी सुरू करतो आणि सीट बेल्ट लावला नसेल तर एक कर्कश आवाज सुरू होतो, टी टी टी. तो आवाज आपल्याला नकोसा वाटतो. मग आपण काय करतो? आपण सीट बेल्ट लावतो आणि तो आवाज बंद होतो. इथे सीट बेल्ट लावल्यामुळे आपल्याला काही मिळालं नाही, तर एक त्रासदायक गोष्ट, तो आवाज निघून गेला. यामुळे आपल्याला सीट बेल्ट लावण्याची सवय लागते. बरं, मग ह्या सगळ्या सिद्धांताचा आपल्याला रोजच्या आयुष्यात, विशेषतः काहीतरी नवीन शिकताना कसा उपयोग करता येईल? चला बघूया. शिक्षण क्षेत्रात तर याचा खूपच उपयोग होतो. मुलांना स्वच्छतेची किंवा वेळेवर शाळेत येण्याची सवय लावायची असेल तर या तत्वाचा वापर करता येतो. इतकंच नाही तर मुलांच्या मनातली शिक्षकांची किंवा गणिताची भीती घालवण्यासाठी किंवा त्यांना नवीन शब्द, आकार, कौशल्य प्रभावीपणे शिकवण्यासाठी ही पद्धत खूपच कामाला येते. चला, आता या सवयी लावण्याच्या आणि मोडण्याच्या खेळाचे आणखी 3 महत्वाचे नियम समजून घेऊया. हे नियम कळले की आपल्याला यावर जास्त नियंत्रण मिळवता येईल. पहिला नियम आहे सामान्यीकरण. म्हणजे काय? तर आपण एका परिस्थितीत जे शिकतो तेच वर्तन तशाच प्रकारच्या दुसऱ्या परिस्थितीतही करायला लागतो. उदाहरणार्थ, एका मुलाला त्याच्या शिक्षकांशी आदराने बोलल्याबद्दल शाबासकी मिळाली. मग ते मूल फक्त शिक्षकांशीच नाही तर घरी आलेल्या पाहुण्यांशी आणि इतर मोठ्या माणसांशी आदराने वागू लागतं. याला म्हणतात सामान्यीकरण. याच्या अगदी उलट आहे भेदबोधन. यात आपण वेगवेगळ्या परिस्थितींमधला फरक ओळखायला शिकतो. म्हणजे तेच मूल मोठ्या माणसांशी बोलताना विनम्र भाषा वापरतं, पण तेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळताना मात्र एकदम मोकळी, अनौपचारिक भाषा वापरतं.
त्याला कळलेलं असतं की कुठे कसं वागायचं आहे. आणि तिसरा, शेवटचा नियम आहे विलोपन. याचा अर्थ सरळ आहे. जेव्हा एखाद्या कृतीनंतर मिळणारं प्रबळन म्हणजे तो सकारात्मक परिणाम मिळायचा बंद होतो, तेव्हा ती कृती करण्याची सवय हळूहळू नाहीशी होते. समजा एका वेंडिंग मशीनमध्ये आपण रोज पैसे टाकतो आणि आपल्याला चॉकलेट मिळतं. पण एक दिवस पैसे टाकूनही चॉकलेट मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. मग आपण काय करू? तिसऱ्या दिवशी आपण त्यात पैसे टाकणंच बंद करू. आपली सवय नाहीशी झाली. तर या सगळ्याचा सार काय आहे? थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं प्रत्येक वर्तन, आपली प्रत्येक सवय ही त्या वर्तनानंतर मिळणाऱ्या परिणामांचं प्रतिबिंब आहे. आपल्याला मिळालेल्या बक्षिसांनी आणि टाळलेल्या शिक्षांनीच आपलं आजचं वर्तन घडवलेलं आहे. आता हे सगळं रहस्य आपल्याला कळलेलं आहे, तर आता एक क्षण थांबा आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करा. आपल्या अशा कोणत्या सवयी आहेत, चांगल्या किंवा वाईट, ज्यांना हेच प्रबळनाचे नियम आकार देत आहेत? याचं उत्तर शोधायला लागल्यावर आपल्याला स्वतःबद्दल खूप काही नवीन कळेल, हे नक्की.